जनविश्वास सप्ताहाच्या निमित्तानं आज घुमरा या नगरीमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आमदार विक्रमजी काळे साहेब, ज्यांचं मार्गदर्शन, ज्यांची प्रेरणा आणि ज्यांच्यावर विश्वास असलेले एक शेतकरी समाजाचा पुत्र म्हणून ज्यांचं नाव लौकिक झालं ते आपले स्नेही पंजाबरावजी डग साहेब, शिवराज पाटील होटाकर, दिलीपरावजी धर्माधिकारी, विचारमंचावरील सर्व मान्यवर, कारण की वेळ बराच झालेला आहे आणि ऐकायचं आपल्याला डग साहेबाला आणि काळे साहेबांना आहे, त्याच्यामुळे मी अधिकचा वेळ घेणार नाही. ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते माझे बालमित्र, ज्यांना मी सर्वांचा शुभचिंतक असं समजतो, ते माझे मित्र वसंत सुगावे. पंचक्रोशीत येऊन आणि गावातून आलेले सर्व प्रमुख मंडळी, सरपंच मंडळी, चेअरमन, माझे सर्व मामा मंडळी, कारण की थोडं पुढं गेले की साहेब माझं आजू आहे. अजितदादा पवार साहेबांनी राजकारणाची सुरुवात केली तेव्हापासूनच सांगितलं होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि त्याच पावलावर पाऊल टाकून आजपर्यंत माननीय दादा आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण काम करणारी मंडळी. आता आम्ही सर्वजण म्हणलं तर सर्वत्र आपचल वाचल, कारण की आम्हाला जाऊन आणखीन 1 वर्ष पूर्ण झालं नाही, परंतु काही वर्ष 2012 ते 14 हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांच्या नेतृत्वात काम केलं. आणि डगसाहेब, एक कौतुकाचा प्रश्न असतो, एक लोकांमध्ये उत्साह असतो की बाबा ह्यावेळेस प्रताप पाटील चिखलीकर कोणत्या पक्षातून उभा लागतील, हा संबंध जिल्ह्याला प्रश्न पडलेला असतो. कारण की पहिली निवडणूक ही काँग्रेसमधून, दुसरी निवडणूक अपक्ष शिलाई मशीन, तिसरी निवडणूक कब्बशी, चौथी निवडणूक बाण, 5वी निवडणूक घड्या आपलं कमळ, आणि 6वी निवडणूक आता ही म्हणजे विधानसभेची ही घड्याळ. आणि जेव्हा मान्य दादांची आणि तटकरे साहेबांची सभा झाली तेव्हा त्यांनी सांगितले की आता परतीचे दोर कापलेले आहेत, त्याच्यामुळं जिल्ह्यातल्या किंवा आजूकडल्या मंडळींना काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. आपला इकडला भाग म्हणजे अतिशय साहेब मुरमाड आहे, आपण याच्यावर बोलणारच आहात. म्हणजे आमचा तालुका कंधार आणि हा तालुका बऱ्यापैकी सारखाच आहे. आता कोलंबीकडनं मला वाटलं आपल्या इकडं लिफ्टनं पाणी येत आहे, परंतु त्याच्यामधून किती कार्यक्षेत्र भिजणार आहे, लिंबोटी धरणाचं पाणी किती येणार आहे, याचा सगळा अभ्यास हा शिवराज पाटील होटाकरांनी केलेला आहे. त्यांच्याकडे पूर्ण कागदोपत्री अभ्यास आहे. परंतु सरास आपण एक जसं पिढीजात शेतकरी म्हणजे वडिलांनी दिलेला वारसा मुलांनी पाहावा, तसं वडिलांना जे पेरलंय ते आपण पेरत होतो. परंतु मी माझ्या शेतामध्ये साहेब लिंबाचे झाडं लावले. लिंबाच्या झाडाला काय वानेरं काही करणार, त्याला काही मोरं काही करणार, कुठल्याही डुकरं काही करणार, परंतु त्याच्यासाठी आपल्याला थोडा धीर धरावा लागणार आहे. खजुराची शेती असेल, खजुराच्या शेतीसाठी तर आपल्या इकडल्यासारखी जमीन चांगली कुठंच नाही, त्याला अतिशय पाणी कमी लागतं. म्हणजे मी साहेब तुम्हाला फक्त हे सांगायलो की आमच्याकडची भौगोलिक परिस्थिती आणि ह्याच्यावर आपण आपला विचार मांडावा, परंतु त्याच्यासाठी थोडा अवकाश धरावा लागणार आहे आपल्याला. 4-5 वर्ष
आणि नंतर मग आपल्याला फक्त मोजतच बसायची परिस्थिती आहे. इतकं चांगलं खजुराच्या शेतीचं. आणि आता लिंबोणीचं कसं आहे, कधी लिंबाला मार्केट राहते कधी राहत नाही, पण तो खजुराला बाहेर देशामध्ये सुद्धा अतिशय जास्तीची मागणी असल्यामुळे त्याला मरण नाही. त्यामुळे या पद्धतीनं आपण सगळ्यांनी ती गोष्ट आपल्या लक्षात घ्यावी, आपल्या विचारात आणावी, आपल्या आचरणात आणावी. आणि आत्ता हे आपल्यासाठी नाही तर पुढल्या पिढीसाठी आपण जे करतो इन्व्हेस्टमेंट, ज्याला आपण म्हणतो की पुढं माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी हे करून ठेवायलो, 10 वर्षाला माझ्या मुलीचं लग्न आहे, तर तशा पद्धतीची ही एक गुंतवणूक होऊ शकते असं मला या ठिकाणी वाटते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे जिल्ह्यामध्ये आज काम चालू आहे, काळे साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला असतंच. आता जिल्ह्यामध्ये काळे साहेब एकच चर्चा असते, 8 दिवस झाले की आता कोणाचा प्रवेश आहे. त्याच्यामुळं दादांच्या नेतृत्वामध्ये आणि जिल्हा स्तरावरील सर्व नेतृत्वामध्ये लोकांचा एक विश्वास संपादित झालेला आहे. आणि तो विश्वास पात्र करण्यासाठी मग आमच्यासारखी टीमसुद्धा अतिशय अग्रेसिव्हपणे कामाला या ठिकाणी लागलेली आहे. आपण वसंतरावचे कार्यक्रम मी 2-4 वेळेस पाहिले सर. एवढीच प्रचंड गर्दी आणि तेवढाच उत्साह, म्हणजे वसंतरावमध्ये सुद्धा तेवढाच उत्साह असतो आणि पुढल्याही लोकांमध्ये तेवढा उत्साह असतो. म्हणजे बळजबरी आणून बसवलेले लोक कळतात आणि मनातून आलेले लोक कळतात. सत्कार करत असताना उल्लेख केला की वसंतराव पाटील सुगावे हे मित्रमंडळाच्या वतीनं, पण पक्षामध्ये राहिल्यानंतर मित्रमंडळ राहू नये असं भाग नाही. कारण की मित्राला जात नसती. एका आईच्या पोटी 2 नाही तर 3 मुलं जन्म घेऊ शकतात, परंतु मित्राला रक्ताची गरज नसते, जातीची गरज नसते, धर्माची गरज नसते. त्याच्यापेक्षा एक भावापेक्षाही मोठं नातं मित्राचं असते. आणि ते नातं वसंतराव तुम्ही इथं तयार केलं आहे. तुम्हाला माझ्याकडनं तुमचा एक सहकारी, तुमचा एक बालमित्र म्हणून खूप खूप शुभेच्छा. तुमची प्रगती खूप चांगली व्हावी एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माननीय अजितदादांना दीर्घ आयुष्य लाभो. आणि दादांनी जो उपमुख्यमंत्री व्हायचा रेकॉर्ड, 6 वेळेस उपमुख्यमंत्री व्हायचा रेकॉर्ड, आता थोडा थांबून मुख्यमंत्री व्हावं असं मी आपल्या खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतो. दादांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये समाजाची सेवा करण्यासाठी आमच्याकडून उल्लेखनीय काम व्हावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सगळेजण आलात, आपल्या सगळ्यांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि आपल्या ऋणामध्ये राहून आपली सेवा करण्याची आम्हाला सगळ्याला संधी भेटो एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.